बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती विदर्भ प्रदेश यांच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन। बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती वाशिम विदर्भ प्रदेशच्या प्रलंबित मागण्याकडे शासन कायम दुर्लक्ष करीत असल्यामुळे प्रकल्पग्रस्त समितीने दिनांक 3 जुलै 2024 ला वाशिम येथे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मोर्चाचे आयोजन केले आहे। यामध्ये सन 2006 ते सन 2023 या कालावधीमध्ये जे सिंचन प्रकल्प उभारले गेले व जमिनी संपादित केल्या त्या भूसंपादन कायद्यानुसार सरळ खरेदी पद्धतीने 39,000 प्रति एकर ते 2 लाख रुपये राणे सरळ खरेदी दराने सरळ खरेदी पद्धतीने जमिनी खरेदी करून घेतल्या। परंतु ज्या शेतकऱ्यांना या जमिनी देण्यास विरोध केला त्या शेतकऱ्याला 20 लाख रुपये एक रकमी मोबदला दिला। त्यामुळे हा शेतकऱ्यावर अन्याय आहे। 2000 ते 2013 च्या कायद्यानुसार वाढीव मोबदला देण्यात यावा। प्रकल्पग्रस्तांचे 5% समांतर आरक्षण 15% करण्यात यावे व पुनर्वसन कायद्याप्रमाणे विस्थापित कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे। शक्य नसल्यास एक रकमी 20 लाख रुपये देण्यात यावे। यासाठी 4 मार्च ते 22 एप्रिल असे 38 दिवसांचे प्राणांतिक उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अमरावती येथे केले। 16 मार्च 27 एप्रिल मंत्रालयात शिष्टमंडळाची संबंधित मंत्री सोबत व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका पार पडल्या। 24 प्रतिनिधी जय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव शेतकरी आपल्या याच्यातली 50,000 मिळालेले आहे, त्यानंतर आम्हाला काही मिळालं नाही। त्यासाठी आम्ही आंदोलन करत आहे। आता प्रकल्पाच्या माध्यमातून तुमच्या मागण्यासंदर्भात एक अशी मागणी आहे की आमच्या मुलाला नोकरीत आरक्षण मिळालं पाहिजे। नोकरी आरक्षण मिळालं पाहिजे। त्याच्यात शिक्षणाच्याही अटी असतात, त्याप्रमाणे सुद्धा नोकरी मिळाली पाहिजे। त्याची आम्हाला पूर्णपणे आमची तयारी मागणी आहे। माझं नाव माणिकराव गंगावणे, वाशिम जिल्हाध्यक्ष तथा विभागीय कार्याध्यक्ष विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती। या विदर्भातील प्रकल्पग्रस्ताची ज्या जमिनी अतिशय अल्प दराने शासनाने खरेदी केल्या त्यामध्ये 39,000 रुपये एकरापासून ते 2 लाख रुपये एकरापर्यंत त्यांनी भाव दिला आणि 2013च्या पुनर्वसन कायद्याप्रमाणे 22 लाख रुपयेपर्यंत भाव या ठिकाणी शासनाने दिला। आमच्या 2 प्रामुख्याने मागण्या आहेत। पहिली मागणी अशी आहे की या वाशिम जिल्ह्यातील आणि विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना सानुग्रह निधी या ठिकाणी देण्यात यावा। कारण 2006 ते 13 मध्ये या जमिनीला अतिशय अल्प भाव मिळाला आणि 13ला पुनर्वसन कायदा अस्तित्वात आला तेव्हा 20 लाख रुपयेपर्यंत भाव मिळाला। तो फरक आम्हाला मिळावा। आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की विदर्भातील या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना 5% आरक्षण आहे, हे आरक्षण 15% करण्यात यावं आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय निमशासकीय नोकरी मिळण्यात यावी आणि शासनाला नोकरी देणे शक्य नसेल तर या ठिकाणी 20 लाख रुपये द्यावे आणि प्रमाणपत्र जमा करून घ्यावं। या मागणीसाठी आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून सातत्याने शासनासोबत झगडत आहोत, परंतु आतापर्यंत कोणताही या ठिकाणी आम्हाला निर्णय मिळालेला नाही। आतापर्यंत आपण सरकारशी झगडत आहात, मोर्चे काढले, मुंबईपर्यंत गेलात, परंतु प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासाठी या सरकारनं लक्ष दिलं नाही। परंतु यांच्यापैकी काही मागण्या मान्य झाल्या का? मी प्रामुख्याने तुम्हाला सांगू इच्छितो की या विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील सर्व प्रकल्पग्रस्तांना एकी करून प्रामुख्याने आम्ही अमरावतीला प्राणांतिक उपोषण 38 दिवसाचं 4 मार्च 2022 ते 27 एप्रिल 2022 पर्यंत 38 दिवसाचं प्राणांतिक उपोषण केलं। त्यावेळेस प्रामुख्याने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब 10 एप्रिलला अमरावतीला आले। त्यांनी आमची समितीची बैठक घेतली आणि आम्हाला सांगितलं की सरकार आपलं आहे, तुम्हाला मुंबईला आमंत्रित करतो आणि ह्या मोर्चाचं या ठिकाणी समारोप करा, मोर्चा तुम्ही तुमचं आंदोलन मागे घ्या। पवार साहेबांचं आम्ही ऐकलं आणि त्यानंतर त्यांनी 16 मार्च आणि 27 एप्रिलला 2 बैठका आमच्या शासनासोबत घेतल्या। अतिशय शासनासोबत सकारात्मक आमची चर्चा झाली। अतिशय आम्ही पुढे गेलो आणि त्या दुसऱ्या बैठकमध्ये 950 कोटीचा भार या विदर्भाच्या बाबतीमध्ये पडेल
असा देखील निष्कर्ष निघाला आणि आरक्षणाच्या बाबतीत देखील आमची चर्चा झाली. परंतु गेल्या 2 महिन्यामध्येच नंतर सरकार गडगडलं. पुन्हा महायुतीचं हे सरकार आलं आणि या महायुतीच्या सरकारमध्ये पुन्हा आम्ही अडचणीत आलो. त्यानंतर आम्ही आझाद मैदानावर देखील 15 ते 11 दिवसाचं प्राणांतिक उपोषण केलं. 11 दिवशी आम्ही वर्षा या निवासस्थानी गेलो मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचे आदरणीय कॅबिनेट मंत्री मंगलप्रभाजी लोढा आणि या राज्याचे अप्पर मुख्य सचिव दीपक कुमार यांना पाठवलं आणि आणखी पुन्हा त्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही आझाद मैदानाचं आंदोलन आता बंद करा, आम्ही तुमची 15 दिवसात बैठक घेतो आणि मार्ग लावतो. आम्ही आंदोलन मागे घेतलं. पुन्हा 15 दिवस वाट पाहिली, आतापर्यंत त्यांनी बैठक घेतली नाही. त्यानंतर हिवाळी अधिवेशन नागपूरला मागच्या वर्षी आम्ही पुन्हा विदर्भातील शेतकऱ्याचा मोर्चा काढला. त्यावेळी देखील फडणवीस साहेबाला भेटलो. फडणवीस साहेबाकडे हे खातं आहे आणि याचबरोबर जे काही मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत अनिल पाटील यांना देखील निवेदन दिलं, परंतु काही फायदा झाला नाही. आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी महाराष्ट्रातील शेवटचं या सरकारचं अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनामध्ये एक सरकारला इशारा देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी वाशिमची मंडळी आणि संपूर्ण विदर्भातील मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी आम्ही त्यांना इशारा देत आहोत की अधिवेशनामध्ये या ठिकाणी आमचा मागण्या मान्य करा, अन्यथा आम्ही या ठिकाणी आझाद मैदानावर जे बसू ते इलेक्शन पर्यंत या ठिकाणी आम्ही हलणार नाही. यानंतर आपली आरपारची लढाई आपण सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, परंतु या इतके दिवसपर्यंत सरकारने कोणतेही लक्ष दिले नाही. आता आरपारच्या लढाईत विदर्भातील शेतकरी आहे, प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरलेला आहे, परंतु आता येणाऱ्या विधानसभेपर्यंत कोणतीही माघार घेणार नाही असं प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे. याबद्दल आपण आता पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्हा सर्व प्रकल्पग्रस्तांना या सरकारच्या माध्यमातून मदत मिळण्यासाठी सर्व वार्तांकन करणारे प्रतिनिधी तुमच्या पाठीशी आहेत. तुमच्या सततच्या बातम्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत राहू अशी मी सर्व पत्रकार बांधवाच्या वतीनं व सर्व TV चॅनलच्या माध्यमातून आपल्याला शुभेच्छा देतो व आपल्या सर्वांना मदत मिळावी अशी अपेक्षा करतो. बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेचा बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेचा प्रकल्पग्रस्तांना न्याय, प्रकल्पग्रस्तांना न्याय, 5% 15% आरक्षण, 5% 15% आरक्षण, प्रकल्पग्रस्तांना नोकरी, प्रकल्पग्रस्तांना नोकरी.